रातकिड्यांच्या या किर्र संगीतात कल्याणकर कपिलमध्ये मी स्मिता कांबळे तुमचं हार्दिक स्वागत करते आहे। रात्री रातकिड्यांच्या सुमधुर संगीतामध्ये निवांत डोळा लागावा आणि सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने हलकेच पापणी उलगडावी, सुख म्हणजे आणखी काय असू शकतं। विपुल प्रमाणात जैविक विविधता असलेल्या कोकण सारख्या प्रांतामध्ये एवढे तर आपण अपेक्षित करू शकतो, नाही का। भल्या सकाळी लवकर उठून हे नुसते आवाज जरी ऐकत राहिलं ना तरी मन प्रसन्न होतं। सकाळचा हा सगळा नजारा पाहत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली का या झाडांवर आणि या माडांच्या उंच टोकांवर काही माकडं आहेत। म्हणजे माकडं नाही म्हणता येणार, ती छोटी असतील, ही साईज खूप मोठी होती, म्हणजे वानरं असतील। ही सारखी टॉपला जात होती आणि खाली उतरत होती। मे बी काही फळं वगैरे खात असतील, पण त्यांच्या हालचाली ज्या आहेत ना त्या पाहण्यालायक होत्या। आवाज मी प्रत्यक्षात खूप जवळून ऐकला। वास्तव्याचा एक दिवस वाढल्याने आम्हाला तिसऱ्या दिवशी राहण्यासाठी एक नवीन जागा शोधावी लागली आणि ही ती जागा आहे अगदी चिराचं घर आहे, टिपिकल जसं गावी असतं तसं बैठं घर आहे, पण खूप सुंदर आहे। पुढे मागे ऐसपैस जागा आहे, नारळी पोफळीची झाडं आहेत, तुळशी वृंदावन आहे आणि परसदारात एक सुंदर अशी विहीर सुद्धा आहे। असं आपण कालपासून मी बघतेय की इथल्या प्रत्येक घराला विहीर ही आहेच। जिथे आम्ही पहिल्यांदा राहत होतो तिथे सुद्धा छान विहीर होती। जिथे आम्ही खानावळी काकांकडे जेवायला किंवा नाश्त्याला जातो तिथल्या घराच्या जवळ सुद्धा विहीर आहे आणि ह्या घराला सुद्धा विहीर आहे। म्हणजे पाण्याची मुबलकता आहे अतिशय। ॲक्च्युली आता आम्ही निघालोय आणि आजचं टार्गेट आहे सागरेश्वर मंदिर आणि रेड्डी गणपती। आणि हा माझा सकाळचा लुक आहे, पहा किती फ्रेश आणि सुंदर दिसते मी। पण कोकणातल्या खारट आणि दमट हवामानामुळे संध्याकाळी पाहूया आपण कसा अवतार होतोय ते। गॉगल घाल आता कशात होताय टोप। आमच्या मामिकीने विहिरीवरून पाणी भरायची हौस भागवून घेत होत्या। आम्ही इथे आलो आहोत खानावळीमध्ये। इथे नाश्ता होणार आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू होईल। कोंबडा जाम आवडला मला, मस्त आहे। आज नाश्त्याला आम्ही आंबोळे आणि चटणी असा मेनू सांगितला होता। प्रत्येक प्रांताचे काही ना काही ऑथेंटिक, खास आणि फेमस सुद्धा असणारे असे काही ना काही पदार्थ असतात। जसे कोकणातले आंबोळे आणि चटणी, घावणे आणि चटणी, कोंबडी वडे, पातोळ्या, मोदक वगैरे वगैरे। या खानावळीमध्ये तसं बघायला गेलं तर घरगुती वातावरण होतं, त्यामुळे आदल्या दिवशी आम्ही जो पदार्थ त्या काकांना सांगायचो तो पदार्थ दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी आमच्या पुढ्यात असायचा। नाश्ता करून झाला आणि आम्ही सागरेश्वराची वाट धरली। प्रवास चालू असताना अधूनमधून ही कर्ली नदी आपल्या असण्याची, आपल्या अस्तित्वाची झलक दाखवत अधूनमधून दर्शन देत होती। थोड्याच वेळात आम्ही सागरेश्वर मंदिराच्या पाशी येऊन पोहोचलो। हे मंदिर समुद्राच्या अगदी किनारी भागामध्ये आहे। पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ल्यातल्या सागरेश्वर या तीर्थस्थळाला भेट द्यायला। अतिशय सुंदर स्थळ आहे। या मंदिराचा एंट्रन्स बघा ना कसा, असा म्हणजे रस्त्याच्या वर आहे आणि खाली उतरून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। कोकणातल्या मंदिरांची खासियत आहे का ती चौसोपी आणि कौलारू असतात। म्हणजे गाभाऱ्यावर कळस तर असतोच, पण सभा मंडपाच्या वर चौसोपी कौलारूच अशी सिस्टम असते आणि फार वेगळा आणि सुंदर फील देतात ते। आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी सोमवती अमावस्या होती, त्यामुळे पिंड, श्राद्ध असे कार्य मंदिरात मोठ्या प्रमाणावर चालू होते आणि मंदिरात खूप सारी गर्दी होती। हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, बोला हर हर महादेव। दर्शन अगदी सुंदर पद्धतीने आणि समाधानकारक झाले। आता आम्ही माघारी फिरणार होतो, पण तत्पूर्वी मंदिराच्या पाठीमागेच असलेल्या समुद्र किनाऱ्यावर जायचे होते। मंदिरात चालू असलेले जपजाप, मंत्रघोष वेगळाच फील देत होते, काहीसा सिनेमॅटिक तरी पण खराखुरा वाटणारा असा। मंदिरात उपस्थित असलेले गुरव आणि इतर कर्मचारी वर्ग आपापल्या कामात व्यस्त होते आणि कार्य आणि पूजाविधीसाठी आलेली इतरेतर मंडळी आपले कार्य यथायोग्य होत आहे की नाही याच्याकडे कटाक्षाने पाहत होती।
आणि मंदिरातील या साऱ्या गतिविधींवर माझी मात्र घारीसारखी नजर होती. हा जो काही मंदिराच्या पाठून जाणारा रस्ता आहे ना, तो किनाऱ्यापर्यंत जातो. मंदिराच्या आसपास असणाऱ्या मोकळ्या जागेत सुरूची झाडं लावलेली आहेत, काही स्टॅच्यू उभारलेले आहेत, झोपाळे बांधलेले आहेत. तुम्ही या साऱ्या वातावरणाचा आस्वाद घेत घेत बीच पर्यंत पोहोचता. हे हरेश्वरला वगैरे ना कसं श्राद्ध वगैरे कसं करतात. सोमवती अमावस्या पण आहे ना हे करायला. आळूचा कलर बघा एकदम व्हाईट आहे, त्यामुळे उन्हाचं रिफ्लेक्शन पण खूप येतं आणि चेहऱ्यावर ऊन पण खूप येतं. फोटो चांगले येतात पण नंतर चेहरा एकदम डल होऊन जातं. तर असा हा सागरेश्वराचा स्वच्छ सुंदर आणि निर्मळ असा बीच. हा सागरेश्वरचा किनारा आहे आणि जो समोर दिसतोय ना तिथे त्या पॉइंटला तो लाईट हाऊस आहे, तिथेही आपण जाणार आहोत त्या डोंगरावर. इथे सागरी तटावर संपूर्णतः बघा सुरूची झाडं लावलेली आहेत, जमिनीची आणि वाळूची धूप होऊ नये म्हणून. आता पहा, या फोटोमध्ये तुम्हाला नक्की कळेल का आम्ही एक्झॅक्टली किती मेंबर्स होतो या पिकनिकसाठी. एवढे सगळे जण एकत्र येऊन खूप धमाल केली, खूप मज्जा केली आणि याची काही क्षणचित्र जी आहेत ती तुमच्यासमोर सादर करायला मला फार आनंद होत आहे. सागरेश्वराहून आम्ही निघालो ते थेट रेडी गणपतीसाठी आणि मध्ये आम्हाला वाटेत काही ठिकाणं लागली. आता हे जे मोकळे जागा दिसते आहे ना, ही चिप्पी एअरपोर्टच्या हद्दीतली आहे आणि त्या रूटवरनंच आम्ही पुढे रेडी गणपतीसाठी निघालो आहे. महाराष्ट्रातील रेडी हे गाव गोवा आणि महाराष्ट्र यांच्या बाउंड्री लाईनवर आहे, म्हणजे तिथून आपल्याला गोवा खूप जवळ असतं. चला, आमचं गंतव्य ठिकाण आलंय, रेडीच्या गणपतीचं मंदिर जवळ आलंय. आता घेतला हा का, माझाच मुलगा आहे हा. घे घे आता ठेव. आता आम्ही आलो आहोत रेडीच्या गणपतीच्या इथे दर्शन घ्यायला. कपिल महाराज बघा चालतायत. रेडीला गेलो असताना मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी आम्हाला एक छोटंसं हे एक मंदिर लागलं. स्वामी समर्थाचं मंदिर आहे हे आणि आम्ही तिथेही जाऊन नतमस्तक झालो. आणि काय माहिती, आम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊ, कुठल्याही गावी जाऊ, स्वामी तिथे असतातच. आम्हाला जळीस्थळी, काष्ठी पाषाणी सारे काही स्वामीच दिसत असतात. हे पहा, आता माझ्या पाठमोऱ्या साईडला जे मंदिर दिसतंय आहे ना, ते रेडीच्या गणपतीचं मंदिर अगदी म्हणजे नवीन धाटणीचं आहे. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो ना, तेव्हा तिथे खूप ऊन होतं, खूप हॉट कंडिशन होती. सगळ्यांनी टोप्या वगैरे घातल्या होत्या. ॲक्च्युली त्या थंडीसाठी घेऊन आलो होतो, त्या आम्ही उन्हाच्या संरक्षणासाठी. थंडीचे दिवस आहेत खरं तर, पण त्या दिवशीच्या पावसामुळे चांगलंच तापल्यावर वातावरण. ॲक्च्युली पाऊस पडतो ना, तो कधी गारवाच निर्माण करतो, पण पावसानंतर पुन्हा जे ऊन पडतं ना, तेव्हा जास्त उकाडा जाणवतो. आणि तीच कंडिशन आम्ही जेव्हा रेडीच्या गणपतीच्या जवळ पोचलो ना, तेव्हा होती. तर हे आहे रेडी शिरोडा भागातील श्री गणपती मंदिर. हा आहे मंदिराचा भव्य सभा मंडप आणि समोर आपल्याला एंट्रन्स पासूनच अगदी लख्ख दिसते बघा श्रींची मूर्ती. श्रींची मूर्ती द्विभुज आहे. काही वर्षापूर्वी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊन श्रींनी साक्षात्कार दिला होता आणि त्यानंतर जे उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये ही मूर्ती सापडली आणि त्यानंतर या मंदिराची रचना झाली. आणि इतकी गोंडस आणि सुंदर मूर्ती आहे म्हणून सांगू ना, पाहता क्षणीच डोळ्याचे पारणे फिटावे. हे मंदिर आता खूप प्रसिद्ध आहे. मंदिरात नेहमीच वर्दळ असते आणि संकष्टी चतुर्थीला तर भाविकांची खूपच गर्दी येथे असते. आम्ही साऱ्यांनीच श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. हे पहा, या फलकावर ती आख्यायिका लिहिलेली आहे, ज्यातून आपल्याला कळतं की श्रींची मूर्ती कशी प्रकट झाली, या मंदिराची रचना कशी आणि केव्हा झाली ते.
दर्शन झाल्यावर तिथेच मंदिरामध्ये एका बाजूला एक स्टॉल लागलेला आहे. तिथे आम्ही काही वस्तू खरेदी केल्या. मुलांनी ब्रेसलेट घेतले, आणखी बरंच काही वेगवेगळ्या वस्तू घेतल्या त्या ठिकाणी आम्ही. हे जे आता मंदिर तुम्ही पाहताय ना, हे सुद्धा रेडी शिरोडा भागातीलच आहे आणि हे गावदेवीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर सुद्धा खूप मोठं आणि प्रशस्त आहे. खूप सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे. नाही तिथे लिहिलं होतं ना. मंदिराच्या बाहेर साऱ्या गोमाता उभ्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता बघा, सभा मंडप किती मोठा आहे आणि हा त्याचा एंट्रन्स होता. मंदिराचा गाभारा सुद्धा अतिशय सुंदर होता आणि मंदिरामध्ये सजावट जी होती फुलांची ती सुद्धा खूप सुंदर होती. पण म्हणतात ना, सुंदर गोष्टी कॅमेऱ्यात साठवण्यापेक्षा मनात साठवाव्या आयुष्यभरासाठी. तसं आहे ते, कारण गाभाऱ्यातली शूटिंग घेण्यासाठी अलाउड नव्हतं, परमिशन नव्हती. त्यामुळे या मंदिरातली गाभाऱ्यातली शूटिंग नाही आहे आणि फोटोसुद्धा अवेलेबल नाही आहे माझ्याकडे. तर मंडळी अशी 2 ठिकाणं करता करताच आम्हाला दुपार झाली आणि जेवणाचा टाईम झाला आणि आम्ही थेट गेलो हॉटेल. पण असं होतं का ज्या हॉटेलच्या समोरच दत्त मंदिर होतं आणि नंतर हॉटेल होतं त्याला लागूनच, आणि अतिशय सात्विक आणि सुंदर शाकाहारी भोजन होतं तिथे आणि मन अगदी तृप्त झालं. वल्लरी काय खाते? काय आवडलंय तुला? काय नाव सांग. काय काय? कोशिंबीर, दवा फरसबी आहे. अच्छा खीर आणि खीर पण आहे बघ. ती बघ खीर आहे. एकदम सात्विक आहे ना भोजन. असं मत आहे का जेव्हा आपण पिकनिकला जातो ना, तेव्हा सात्विक भोजनाकडे आपला कल असावा, कारण जेणेकरून आपल्याला प्रवासाची दगदग वगैरे या सगळ्याचा ताळमेळ बसायला हवा. तर मंडळी, तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर आता आमचा पल्ला खूप लांबचा आहे. सावंतवाडी गार्डन आणि सावंतवाडी पॅलेस येईपर्यंत तूर्तास मी स्मिता कांबळे तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा आमचा चॅनल कल्याणकर कपिल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.